नमस्कार विद्यार्थी मित्र हो, वेलकम बॅक अगेन. तर आता मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचा असणारा नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री अँड कंडिशन्स फॉर कॉन्व्हेक्सिटी अँड कॉन्केव्हिटी. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री म्हणजे काय, आपण हे कन्सिडर करायचं की असं लिक्विड की ज्याचा असणारा त्या सॉलिडचा अँगल किती आहे 90 डिग्री आहे. आणि कंडिशन्स फॉर कॉन्व्हेक्सिटी अँड कॉन्केव्हिटी. आता हे जे लिक्विड आहे, see the figure, this is a liquid. This liquid is in contact with the solid. हे असणारं लिक्विड कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, सॉलिड मध्ये. आता ए हा असा पॉइंट आहे की जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ लिक्विड अँड सॉलिड. ए हा असा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे की जो लिक्विड आणि सॉलिडचा काय आहे, पॉइंट आहे, की ज्या पॉइंटला लिक्विड सॉलिड एकमेकाला काय झालेले आहेत, कॉन्टॅक्ट झालेले आहेत. सो हिअर वी ड्रॉ इन स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स A as a center, that is a molecule, and radius equal to its molecular range. Then we draw a sphere. This is a sphere of influence. तर याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, AP means its adhesive force. Adhesive force म्हणजे the force of intermolecular force जो आहे कशामधला, डिफरंट सबस्टन्स मधला, म्हणजे सॉलिड आणि लिक्विड. सॉलिड आणि लिक्विड यांच्यामध्ये असणारा, सॉलिड आणि लिक्विड यांच्यामध्ये फोर्स असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला आपण काय म्हणणार आहे, अडेसिव्ह फोर्स. आणि लिक्विडचाच लिक्विडशी म्हणजेच काय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सेम सबस्टन्स. सेम सबस्टन्स मध्ये असणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला मात्र आपण काय म्हणतो, कोहेसिव्ह फोर्स. तर विचार इकडे लक्ष द्या. हा एपी म्हणजे काय म्हटलं आपण, अडेसिव्ह फोर्स. हा एसी म्हणजे काय म्हटलं आपण, कोहेसिव्ह फोर्स. आता एसी किंवा एपी या जर फोर्सेसचा विचार केला तर त्याचा असणारा जो रिझल्टंट आहे तो कसा आहे, व्हर्टिकल. आणि तो म्हणजे कोण आहे, ए आर, जो व्हर्टिकल आहे डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये. याचा अर्थ असा होतो की लिक्विड जे आहे त्याच्यामध्ये अँगल काय असणार आहे, 90 डिग्री. कारण रिझल्टंट जो आहे ए आर तो कसा आहे, व्हर्टिकल. तर जनरली जर आपण इथं जर परपेंडिक्युलर ड्रॉ केलं तर आपला 10th स्टँडर्ड मधला असणारा थेरम जो आहे काय आहे, एखादा जर राईट अँगल ट्रायंगल असेल, म्हणजे 90 अंशाचा एखादा त्रिकोण असेल, त्याच्यामध्ये दोन कोण जर 45 अंशाचे असतील तर 45 अंशाच्या कोणाच्या समोरची बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. ओके, हे आपण तुम्ही ऑलरेडी 10वी मध्ये शिकलेले आहात. तोच थेरम इथं वापरलेला आहे. द अपोजिट साइड ऑफ द 45 डिग्री अँगल विच इज द 1/√2 टाइम्स ऑफ इट्स हायपोटेन्यूज. म्हणजे ते त्याच्या कर्णाच्या 1/√2 पट असणार. सो एपी बार जो त्याचा अडेसिव्ह फोर्स आहे, एपी बार इज इक्वल टू एसी काय झाला, त्याचा हायपोटेन्यूज कर्ण अपॉन √2. याच्यानुसार ही झाली त्याची कंडिशन. आता हे बघा, ॲक्यूट अँगल आणि ॲब्ट्यूज अँगल. ॲक्यूट अँगल आपण काय म्हणतो, लघुकोन. ऑब्ट्यूज अँगल म्हणजे काय म्हणतो, विशाल कोन. आता इथं ॲक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल बद्दल दिलेलं आहे. फॉर ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असावं लागतं, एपी बार हा जो अडेसिव्ह फोर्स आहे तो ग्रेटर पाहिजे कशापेक्षा, एसी अपॉन √2 पेक्षा. याचा अर्थ एसी अपॉन √2 जी काय व्हॅल्यू येईल त्याच्यापेक्षा एपी बार कसा हवा, ग्रेटर पाहिजे ॲक्यूट अँगल साठी. आणि ऑब्ट्यूज अँगल साठी काय हवं, एपी बार विच इज लेस दॅन एसी अपॉन √2. त्याचा अर्थ एसी म्हणजे त्याचा असणारा जो काय हायपोटेन्यूज आहे डिवायडेड बाय √2. त्या दोघांचं जर डिवायडेशन घेतलं तर याची येणारी व्हॅल्यू ही जास्त असेल त्या एपी बार पेक्षा, तर असणारा अँगल कसा असतो, ऑब्ट्यूज. ओके, सो दिस इज द कंडिशन्स फॉर कॉन्व्हेक्सिटी अँड कॉन्केव्हिटी. कॉन्व्हेक्स मध्ये खोलगट भाग आपण म्हणतो, कॉन्केव्ह मध्ये उंचवटा. ओके, तर कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह. त्यानंतरचा नेक्स्ट आपला पुढचा जो पॉइंट येतो, शेप ऑफ अ लिक्विड ड्रॉप्स ऑन अ सॉलिड सरफेस. आता शेप ऑफ अ लिक्विड ड्रॉप, एखादं लिक्विड आहे ते आपण सॉलिड सरफेस वरती जर असेल तर व्हॉट इट अटेन्स द शेप, व्हॉट इट अटेन्स द शेप व्हेनेवर इट इज ऑन अ सॉलिड. शेप ऑफ अ लिक्विड ड्रॉप्स ऑन अ सॉलिड सरफेस. आता याच्यामध्ये काय कन्सिडर केलेलं आहे, थीटा विथ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हे आपल्याला माहिती आहे, थीटा म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणतो फॉर द गिव्हन सॉलिड लिक्विड पेअर. हे बघा,
आता जस्ट इथं डायग्राम मध्ये हा आहे सॉलिड आणि हे दिलेलं आहे लिक्विड. आता सॉलिड आणि लिक्विडच्या मध्ये असणारा हा कोणता आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा. तेच तर मांडलेलं आहे ना. लेट थिटा बी द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर गिवन सॉलिड लिक्विड पेअर. दिलेल्या सॉलिड लिक्विड पेअर साठी थिटा म्हणजे त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. सो या ठिकाणी काही फोर्सेस आहेत. आता पहिला फोर्स बघा इकडे दोन कोण आहे T1 आहे. दुसरा फोर्स T2 जो या बाजूला आहे आणि त्यानंतरचा फोर्स आहे T3. आता T1 म्हणजे काय हो तर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. T1 हा काय आहे फोर्स आहे. कुणामुळे ड्यू टू सरफेस टेन्शन. T1 इज द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍट द लिक्विड सॉलिड इंटरफेस. बघा आता हा कोण आहे वरचा लिक्विड आहे. हा कोण आहे सॉलिड आहे. म्हणजे लिक्विड सॉलिड इंटरफेस. लिक्विड आणि सॉलिड च्या मधला असणारा इंटरफेस म्हणजेच कोण T1. कुणामुळे तयार झाला T1 हा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. ओके त्यासाठी आपण म्हटलं T1 फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍट द लिक्विड सॉलिड इंटरफेस. आता इकडच्या बाजूचा असणारा फोर्स त्याला आपण काय म्हणतोय T2 असं म्हणतो. T2 विथ द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. आता T2 म्हणजे असा फोर्स आहे कुणामुळे होणारा ड्यू टू सरफेस टेन्शन ऍट द एअर सॉलिड इंटरफेस. हे बघा इकडं. आता वरचा जो पार्ट आहे तो एअर आहे आणि खाली हे जे सगळं आहे हे कोण आहे सॉलिड. तर एअर आणि सॉलिडचा मधला इंटरफेस म्हणजे कोण आहे इथं लिक्विड आहे का नाही. म्हणजे एअर आणि सॉलिडचा इंटरफेस म्हणजे कोण T2. मग आता आपण काय म्हणू T1 विथ द फोर्स ड्यू टू लिक्विड सॉलिड इंटरफेस आणि T2 विथ द फोर्स ड्यू टू एअर अँड सॉलिड इंटरफेस. आणि राहिला याच्यामधला असणारा तिसरा थर्ड फोर्स तो आहे बघा हा T3. आता T3 म्हटलं की काय येतं एअर आणि लिक्विड. सो T3 फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. हे सगळे सरफेस टेन्शन मुळे झालेले फोर्स आहेत. मात्र कशामधला आहे एअर लिक्विड इंटरफेस. कुठं आहे हो एअर लिक्विड हे बघा एअर आणि हे काय आहे लिक्विड. एअर आणि लिक्विडच्या असणारा जो इंटरफेस आहे तो म्हणजे काय आहे T3. तर या ठिकाणी T1 T2 आणि T3 ऑल दीज फोर्सेस. तर ज्या ठिकाणी समजा असणारं लिक्विड जे आहे वॉटर असेल whenever water which is just spread or drops are spread on the surface of the solid then it attains a spherical shape. ओके ते काय अटेंड करणार आहे एक स्पेरिकल शेप अटेंड करणार आहे. at the point of contact with the solid here we draw a tangent to that surface. ज्या ठिकाणी त्याचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तिथून आपण एक्झॅक्टली जर त्याला टँजंट ड्रॉन केला then the angle measured within the liquid which is nothing but the angle of contact आणि तो काय असणार आहे थीटा असणार आहे. सो therefore this theta is काय असेल acute लघु कोन असणार आहे 90 अंशापेक्षा कमी असणार आहे. कारण पण सांगितलं तुम्हाला का कारण आहे. समजा एखादा जर वॉटर असेल लिक्विड असेल लाईक पाणी आपण म्हणू ते जर असेल तर काय होणार आहे तर साहजिकच तिथे कसला शेप अटेंड होईल स्पेरिकल. आणि त्याच्या ठिकाणी जर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला टँजंट ड्रॉन केला तर त्याच्या आतमध्ये त्या लिक्विड आणि काढलेल्या टँजंटच्या आतमध्ये म्हणजे विदिन द लिक्विड मेजर्ड अँगल विदिन द लिक्विड तो काय असतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि तो कसा आहे ऍक्यूट. ओके तर इथं आपल्याला हे T1 फोर्स पाहिला T2 फोर्स पाहिला T3 फोर्स पाहिला. आता जनरली लक्षात घ्या इकडचा पार्ट तुम्हाला लक्षात आलेलाच असेल. आता आपला फॉर्म्युला काय आहे सांगितलं काय आहे बघा. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल हिअर वी अप्लाय द कॉस थिटा. आपण इथं काय अप्लाय करू कॉस थिटा अप्लाय करू. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कॉस थिटा. कॉस थिटा मीन्स ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. ओके सो देयरफॉर हिअर लुक ॲट हिअर कॉस थिटा इज इक्वल टू हे बघा कुठं आहे कॉस थिटा इकडे लक्ष द्या. या ठिकाणाहून जर मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला या सरफेस वरती कुठून या ठिकाणाहून समजा जर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर हा किती होईल 90 डिग्री. 90 डिग्रीच्या अपोजिट सारखं असते हायपोटेन्यूज किंवा कर्ण आपण म्हणतो. आणि हा जो थीटा आहे या ठिकाणी जर कॉस थीटा अप्लाय केला तर
त्याची ऍडजस्टंट साइड म्हणजे इथली बाजू, त्याची किंमत काय होणार T2 मायनस T1. हे बघा ऍडजस्टंट साइड म्हणजे इथं असणारी साइड, त्याची व्हॅल्यू काय होणार आहे T2 मायनस T1 अपॉन हायपोटेन्यूज T3. म्हणजे cos θ इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3. हे बघा इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, पुस्तकामध्ये डायग्राम मध्ये असं नाही, हे तुम्हाला अंडरस्टँडिंग होण्यासाठी आपण ड्रॉ करतोय. इथून जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर इथं आपण cos θ अप्लाय केला तर ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूज, ऍडजस्टंट साइड ही T2 मायनस T1 पण कशी दिलेली नाही पुस्तकामध्ये, हे T2 which is greater than T1, T2 मोठा आहे T1 पेक्षा. मग याची असणारी जी साइडची व्हॅल्यू काय होणार आहे, त्याच्या दोघांतला फरक म्हणजेच काय T2 मायनस T1, आणि ही असणार त्याचा हायपोटेन्यूज T3. सो देयरफॉर cos θ is equal to adjacent side upon hypotenuse. So T2 minus T1 upon T3. So we can write this T3 goes to that side. So it forms T2 minus T1 is equal to T3 cos θ. काय होणार रे, छेदामध्ये असणारा जो T3 आहे तो जर पलीकडे गेला तर तो काय होणार आहे T2 मायनस T1 इज इक्वल टू T3 cos θ. आता मायनस T1 जो आहे तो मी आणखी पलीकडे नेतो, म्हणजे काय होईल रे मायनसचं प्लस होईल. त्याचा अर्थ काय लिहू शकतो आपण T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 cos θ. याला म्हटलं इक्वेशन नंबर फर्स्ट. काय इक्वेशन झालं, T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 cos θ. आता केसेस आहेत, काय केस आहे बघा. केस नंबर फर्स्ट, समजा इफ T2 इज ग्रेटर दॅन T1, याचा अर्थ असणारा हा T2 जर या T1 पेक्षा मोठा असेल आणि T2 मायनस T1 हा याच्यापेक्षा जर त्याचा छेद T3 मोठा असेल तर साहजिकच cos θ काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. θ काय असणार आहे, ॲक्यूट. ओके, त्यानुसार बघा ही त्याची डायग्राम बद्दल आपण ऑलरेडी बघितलं आहे. काय सांगितली पहिली केस, T2 इज ग्रेटर दॅन T1 आणि T2 मायनस T1 पेक्षा जर T3 मोठा असेल तर cos θ इज ऑलवेज पॉझिटिव्ह, आणि त्याच्यामध्ये असणारा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे थीटा तो काय येणार आहे, ॲक्यूट येणार आहे. ओके, नेक्स्ट सेकंड वन, इफ T2 इज लेस दॅन T1, समजा याच्यामध्ये असणारा T2 हा लेस आहे कोणापेक्षा T1, याचा अर्थ सेकंड टर्म जर मॅक्झिमम असेल आणि फर्स्ट टर्म मिनिमम असेल तर आन्सर काय येतं, निगेटिव्ह. सो इफ T2 इज लेस दॅन T1 and T1 मायनस T2, उलट केलं T1 मायनस T2 which is less than T3, ते सुद्धा समजा T3 पेक्षा लेस असेल तर cos θ आता कसं असणार आहे, निगेटिव्ह. सो cos θ इज निगेटिव्ह अँड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्ट्यूज. आणि आता मात्र त्याच्यामध्ये असणारा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसं असणार आहे, विशाल कोन, त्याला काय म्हणतो आपण ऑब्ट्यूज अँगल. हे बघा आता हे कसं शक्य आहे, सपोज मर्क्युरी, समजा काय असेल एखादा पारा म्हणतो आपण मर्क्युरी, which is poured on the surface and which is in contact with the solid. What happens, the cohesive force of mercury is much more greater. कोहेसिव्ह फोर्स जो असतो मर्क्युरीचा तो जास्त आहे. साहजिकच ते काय होईल, साहजिकच ते काय करणार आहे, त्याचा असणारा जो स्पेरिकल सरफेस जो आहे तो मॅक्झिमम अटेंड करणार आहे, म्हणजे जर ते पसरणार नाही, विस्कटणार नाही, एक संध राहील. म्हणजे याचा आता हा T1 फोर्स, T2 फोर्स, T3 फोर्स लक्षात आलं, म्हणजे याचा अर्थ ह्याच्यामध्ये जर आपण टँजंट ड्रॉ केला आणि त्याच्या मेजर्ड विदिन द लिक्विड जर अँगल काउंट केला तर तो काय असणार आहे, ऑब्ट्यूज अँगल असणार आहे. केस काय, इफ T2 इज लेस दॅन T1 and T1 मायनस T2 इज लेस दॅन T3, then cos θ is negative and at the angle of contact is obtuse. Okay, next third case, if आता बघा T2 मायनस T1 इज इक्वल टू T3, म्हणजे T2 मायनस T1 ची किंमत जर T3 इतकी असेल, T2 मायनस T1 आणि T3 दोन्ही सेम झाले, सेम संख्येनं जर डिवाइड केलं तर cos θ चे आन्सर काय येणार, 1. cos θ इज इक्वल टू 1. सो θ इज नियरली इक्वल टू 0. त्यामुळे θ ची किंमत काय होणार आहे, आता cos θ इज इक्वल टू 1 म्हणजे cos 0 इज इक्वल टू 1. cos 0 θ 0 झाला,
सो थिटा इज नियरली इक्वल टू 0. त्याचा अर्थ इथं अँगलच नसणार आहे, पाणी पसरणारच आहे, त्याच्यामध्ये अँगल तयार होणार नाही. आणि नेक्स्ट शेवटची याच्यामध्ये जी असणारी केस आहे ते आहे फोर्थ केस. इफ T2 मायनस T1 इज ग्रेटर दॅन T3. आता हे बघा, हा आहे T2 मायनस T1 जो आपण न्यूमरेटरचा पार्ट विचारत घेतो. हा काय आहे? ग्रेटर दॅन T3, म्हणजे हा T3 पेक्षा मोठा आहे. त्याचा अर्थ त्याच्यामध्ये असणारा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर पेक्षा मोठा आहे, अंश हा छेदापेक्षा मोठा असेल. काय? T2 मायनस T1 इज ग्रेटर दॅन T3 और T2 इज ग्रेटर दॅन, या दोघांची ऍडिशन घेतली T1 प्लस T3. समजा T2 मायनस T1 या T3 पेक्षा मोठा असेल, म्हणजे वरती 6 आहे आणि छेदामध्ये किती असेल? डिनॉमिनेटर मध्ये 5 असेल, तर 5 6 ला डिवाइड करा, 1 पॉइंट समथिंग येणार आहे. थोडक्यात डिनॉमिनेटरच्या पार्ट पेक्षा न्यूमरेटरच्या पार्ट मध्ये जर संख्या मोठी असेल तर आन्सर आपलं 1 पॉइंट समथिंग येणार किंवा 1 पेक्षा मोठं येणार. मात्र आपण cos 0 वर येतं, cos 30 हाफ येणार, बरोबर आहे. cos 45 1/√2, cos 60 √3/2. म्हणजे cos, आता थोडक्यात काय तर cos ची थिटाची किंमत ही मॅक्झिमम आणि मिनिमम 0 to 1 ची रेंज आहे. त्याचा अर्थ ही शक्यताच नाही, इट इज इम्पॉसिबल. इफ T2 मायनस T1 हे जर T3 पेक्षा मोठं असेल किंवा T2 या दोघांच्या ऍडिशन पेक्षा मोठं असेल तर cos थीटा इज ग्रेटर दॅन 1. साहजिकच cos थीटा काय असणार आहे? 1 पेक्षा मोठं. पण हे शक्य आहे का? नाही. सो विच इज इम्पॉसिबल, त्यामध्ये अशक्य आहे. सो धिस लिक्विड स्प्रेड्स ओव्हर द सॉलिड सरफेस अँड ड्रॉप विल नॉट बी फॉर्म्ड. त्यामुळे असं जे असणारं लिक्विड आहे ते असणाऱ्या सॉलिड सरफेस वरती काय होणार आहे? स्प्रेड होणार आहे आणि अशा कसल्याही प्रकारचा जो ड्रॉप आहे तो फॉर्म होणार नाही. सो दीज आर द 4 केसेस. फर्स्ट केस सांगितली काय? T2 पेक्षा T1, T2 ग्रेटर दॅन T1, T2 मायनस T1 पेक्षा T3 मोठा असेल तर cos थीटा पॉझिटिव्ह, थीटा ऍक्यूट. सेकंड केस काय सांगितली? T2 पेक्षा T1 मोठा आहे आणि T1 मायनस T2 पेक्षा T3 मोठा असेल तर cos थीटा निगेटिव्ह, थीटा ऑब्ट्यूज. थर्ड केस काय सांगितली? T2 मायनस T1 इज इक्वल टू T3, देन cos थीटा इज इक्वल टू 1, मग थीटाची किंमत 0, थीटा इज निगेटिव्ह इक्वल टू 0. आणि फोर्थ केस काय सांगितली? T2 मायनस T1 पेक्षा छेद म्हणजे T3 मोठा असेल तर काय, किंवा T2 हा T1 प्लस T3 च्या ऍडिशन पेक्षा मोठा असेल तर cos थीटा इज ग्रेटर दॅन 1, बट विच इज इम्पॉसिबल. त्यामुळे काय होणार आहे? दिस लिक्विड स्प्रेड्स ओव्हर द सॉलिड सरफेस अँड ड्रॉप विल नॉट बी फॉर्म्ड. ओके, आता आपला टॉपिकचा या आर्टिकल, नेक्स्ट आर्टिकल जे आपलं आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. असे कुठले कुठले फॅक्टर्स आहेत की जे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वरती अफेक्ट करतात? फर्स्ट फॅक्टर आहे बघा, द नेचर ऑफ द लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट. नेचर ऑफ द लिक्विड, त्या लिक्विडचं नेचर कसं आहे किंवा कोणत्या सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये. द नेचर ऑफ द लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट, कोणत्या प्रकारचं लिक्विड आहे आणि कोणत्या प्रकारचं सॉलिड आहे जे एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले त्याच्यानुसार सुद्धा काय ठरतं? त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ठरतो. फर्स्ट काय सांगितलं? द नेचर ऑफ द लिक्विड अँड सॉलिड विच इज इन कॉन्टॅक्ट. सेकंड आहे इम्प्युरिटी, अशुद्धी. द इम्प्युरिटी म्हणजे प्युअर आणि इम्प्युअर हे आपल्याला समजतं, बरोबर का? शुद्ध आणि अशुद्ध. प्युअर, आता इम्प्युरिटी म्हणजे काय? इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द लिक्विड चेंज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. समजा पाण्यामध्ये, लिक्विडमध्ये काहीतरी इम्प्युरिटीज ऍड केल्या तर त्याचा असणारा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो काय करतात? चेंज करतात. म्हणजे इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द लिक्विड चेंज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. थर्ड आहे टेम्परेचर ऑफ द लिक्विड. शेवटचा पॉईंट आपला काय आहे त्याच्यातला? फॅक्टर्स अफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मधला टेम्परेचर ऑफ द लिक्विड काय आहे बघा. एनी इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ अ लिक्विड डिक्रीजेस इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. एनी इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर, कशाही जराही थोड्याही प्रमाणामध्ये जर पाण्याचं असणारं, लिक्विडचं असणारं जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर त्याचा असणारा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो काय होतो? डिक्रीज होतो. का बरं असं होत असेल? बिकॉज, याचं कारण काय? टेम्परेचर वाढवलं तर त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट का कमी होतो? लक्षात घ्या,
whenever we increasing the temperature of that liquid, then its cohesive force becomes less and adhesive force becomes greater. म्हणजे काय, त्याची वाफ होणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये असणारा जो सेम सबस्टन्स मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कमी होईल. ओके, त्यामुळे काय होणार आहे, साहजिकच ते पाणी पसरण्याचं प्रमाण जास्त होणार आहे. थोडक्यात त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होईल, डिक्रीज होईल. ओके, क्वेश्चन आपल्याला 2 मार्कला विचारणार, ऑन विच फॅक्टर्स द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन. कुठले कुठले फॅक्टर सांगणार. फर्स्ट, द नेचर ऑफ सॉलिड ॲज वेल ॲज लिक्विड विच इज इन कॉन्टॅक्ट. सेकंड काय सांगणार, impurities present in the liquid can change the angle of contact. And third काय, temperature of the liquid. Any increase in temperature of the liquid काय होईल मग, decreases its angle of contact. Okay, काय काय पाहिलं, angle of contact 90 degree and conditions for convexity and concavity. Next काय पाहिलं, shape of liquid drops on a solid surface. त्याच्यामध्ये T1, T2 आणि T3 हे फोर्सेस आहेत. त्यानुसार त्याचं इक्वेशन काय येणार आहे, cos θ इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3. म्हणजे T2 इज काय इक्वेशन होतं, T1 प्लस T3 cos θ. ओके, त्यानंतर आपण त्याचे केसेस घेतल्या, T2 ग्रेटर असेल T1 पेक्षा किंवा T2 मायनस T1 पेक्षा T3 मोठा असेल तर cos θ पॉझिटिव्ह, θ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट. सेकंड केस घेतली, समजा काय घेतलं, इफ T2 इज लेस दॅन T1 आणि T1 मायनस T2 पेक्षा T3 मोठा असेल तर cos θ साहजिकच निगेटिव्ह असणार आहे आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय येणार आहे, ऑब्ट्यूज, विषम कोन होणार आहे. थर्ड केस पाहिली, T2 minus T1 is equal to T3, then cos θ is equal to 1, θ is nearly equal to 0. आणि चौथी केस आपण काय म्हटलं, if T2 minus T1 is greater than T3. ओके, किंवा और आपण म्हणतो T2 is greater than T1 plus T3, मग काय होणार आहे, cos θ is greater than 1, but which is impossible. म्हणजेच काय, this liquid spreads over the solid surface and drop will not be formed. नेक्स्ट पॉइंट आपण काय बघितलं, फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. फर्स्ट पॉइंट काय सांगितलं, नेचर ऑफ द लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट. सेकंड काय सांगितलं आपण, इम्प्युरिटी present in the liquid change the angle of contact. Impurities present in the liquid can change the angle of contact. And last, third काय आहे, temperature of the liquid. आता temperature of the liquid म्हणजे काय, any increase in the temperature of a liquid decreases its angle of contact. जर तर टेम्परेचर वाढवलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो, चेंज होतो. त्याचा अर्थ टेम्परेचर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. Okay,